श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्य नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 30. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान स्थापनेविषयी श्रीपाद वाणी. वासवीचे अग्निप्रवेशाचे कारण. श्रीपाद श्रीवल्लभ ध्यानातून जागृत झाले. श्री धर्मगुप्त म्हणाले, महाप्रभूंचा जय जयकार. आर्या महादेवी 102 गोत्रजांसमवेत वासवी अवताराचे अग्निप्रवेशाचे कारण काय? संकल्प मात्रात विष्णुवर्धन विमलादित्याचा संहार करू शकत होते ना? श्रीपाद मंदहास्य करीत म्हणाले, बाळांनो, देवी रूपाने महालक्ष्मी अवतरली असताना श्री रंगनाथाची मधुर भावाने सेवा करून प्रभूंमध्ये सामावली. अग्निविद्या विशेष. समाधी नावाचे वैश्य ऋषी हेच कुसुमश्रेष्ठी. यांच्या पूर्वजन्मातल्या वरदानानेच आर्या महादेवी श्री वासवी कन्यका रूपात अवतरली. आत्मज्योती देऊन शरीरात 72,000 नाडी, अनेक लाखो उपनाडी पवित्र करणारा साधक आपापल्यातल्या शक्तीत क्रमशः व्यक्त करीत आद्य शक्तीत लीन झाल्यावर महाप्रभूतील अभिन्न तत्वरूपात असणारी आद्य शक्तीत सायुज्य स्थितीत राहणाऱ्यालाच अग्निविद्या म्हणतात. ही अत्यंत कठीण योगविद्या आहे. जीवात 64 चैतन्य टप्पे असतात. नाथ संप्रदायी या 64 टप्प्यांशी तादाम्य होऊन जीवांच्या उद्धारासाठी 64 शाबर मंत्राची मदत घेतात. नाथ संप्रदायाचे आदिगुरु दत्तात्रेयच. तुमच्या समोर प्रत्यक्ष दिसणारे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेही दत्तात्रेयच. 64 या खेळपटावर 64 चौरस किंवा चौकोन असतात. वैकुंठात महाविष्णू व महालक्ष्मी मनोविनोदार्थ 64 हा खेळ खेळत असतात असं सांगतात. त्याचा गूढ अर्थ हा आहे की 64 चैतन्य स्थायी असलेल्या प्रत्येक जीवाच्या जीवन विकासाचे ते साक्षीभूत असतात. परिणाम दशेत यथोचित अनुग्रह प्रसाद देत ते या दिव्य खेळात रममाण होतात. दिव्यात्मा होणाऱ्या मानवाची पात्रता. दिव्यात्मा होण्यासाठी माणसाला विशेष पात्रता हवी असते. ही पात्रता त्याच्या शरीरात असलेल्या स्थायीप्रमाणेच त्याच्या शरीरातील परिणाम वेगावर आधारलेली असतात. प्रत्येक जीव दिव्यात्मात बदलावा म्हणजे प्रत्येक जीव दिव्यात्मा व्हावा, हे विश्व मानवाचे अनुलंघनीय शासन आहे. त्या त्या स्थितीप्रमाणे मानव ज्या योग पद्धतीचे, मंत्र जपाचे, यज्ञ यागादीचे, धर्मकार्याचे आचरण करतो त्यावर शरीरातील आत्मज्योती प्रकाश आधारलेला असतो. त्या प्रकाशाप्रमाणे नाडीशुद्धी होत असते. नाडीशुद्धीच्या स्थायीप्रमाणे माणसाला अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असतात. शक्ती विकास करण्याच्या धर्मकर्माप्रमाणे दैवानुग्रह प्राप्त होतो. शुभप्रद सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा शक्ती बीजरूपात मनुष्यात अंकुरित होताच त्यांची वृद्धी अनुकूल परिस्थितीत झाल्यावर अंबिकेचे मन भरून येते आणि तिचे प्रेम व करुणारस वाढून अनुग्रह रूपात व्यक्त होऊ लागतो. अशा परिस्थितीत आर्या महादेवी श्री वासवी रूपात जन्मताना त्यांच्या केवळ 102 गोत्रज दंपतीने अग्निप्रवेश केलेला आढळला होता. म्हणून अंबिका सहित अग्निप्रवेश केलेल्या दंपती सुद्धा देवता स्थितीत तेजोरूप शक्तीमध्ये परावर्तित झाली. ते अग्निप्रवेश केलेले दंपती ज्योती स्वरूपात परिवर्तित होऊन सुद्धा त्यांच्या गोत्रजांच्या प्रार्थनेच्या बळाने आकर्षित होत असतात. या आकर्षण शक्तीचा त्या त्या गोत्रजांवर आशीर्वाद असतो. त्या आशीर्वादाने त्या गोत्रजांना इह परलोक सुख संतोष प्राप्त होत असतो. म्हणून आर्य वैश्यांनी या अग्नियोगातील विशेषता पारखून आपापल्यातला अज्ञान
अज्ञात धर्मकर्मरूप अग्नी प्रज्वलित करून पुढच्या पिढ्यांपर्यंत अग्नियोग फळ पोहोचवले. एका वंशातल्या प्रज्वलित धर्मकर्म अग्नी 7 पिढ्यांपर्यंत असतो. त्या 7 पिढ्यातील लोकांनी धर्मकर्म अग्नी पूर्ण पातळीत प्रज्वलित केल्यास पुन्हा पुढील 7 पिढ्यापर्यंत तो जाज्वल्यपणे तेवत असतो. तसा अग्नी प्रज्वलित असेपर्यंत त्या त्या वंशात अष्टाविध भोग भाग्य अस्तित्वात असते. अव्यक्ताला व्यक्त करणारा अग्नीच पूर्वजन्मातल्या महापापाने या जन्मातले अनेक कष्ट बाधा व्यक्त होत असतात. ते महापाप मंत्रतंत्र योग दानधर्म वगैरे करून विध्वंस केल्यास सुख संतोष प्राप्त होऊ शकतो. व्यक्ताला अव्यक्त करणारा पण अग्नीच. आज जीवांचे महापाप कर्म अग्नीमुळे अव्यक्तात जाते. ते पुन्हा अव्यक्तातून व्यक्तात पुढच्या जन्मी येत असते. तीव्र दुष्कर्म किंवा तीव्र सत्कर्म केल्यास त्या कर्मातला अधिकतर भाग या जन्मात फलीभूत होऊ शकतो. म्हणून या जन्मात शुभप्रद कर्माचरण केल्यास कर्मसंबंधी पुण्य स्वरूप स्पंदन अग्निदेव अव्यक्तात घेऊन जातो, जे उत्तर जन्मी व्यक्त स्थितीत येत असते. आर्या महादेवी अग्नियोग अनुसार 102 गोत्रजांच्या उद्धारात त्या त्या गोत्र ऋषी परंपरा संबंधी जनांची सुरक्षा करणाऱ्या जन्युदेवांशी बीजरूप स्थितीत अनुग्रहरूपी अतिशुभप्रद स्पंदने असतात. ती त्या त्या गोत्रात व्यक्त स्थितीत येण्यासाठी पुण्यकर्म आचरण करावे. पुण्यकर्म आचरणाने पुण्यफलांसोबत बीजरूपी अनेक शुभस्पंदने सुद्धा व्यक्त होतात. तेव्हा त्याच्या स्वल्प पुण्याचे पण विशेष फळ प्राप्त होते. ते सर्व श्री वासवी देवीची कृपा व अग्निप्रवेश केलेल्या दंपतीचे त्याग फल समजावे. बाळांनो, आर्यवैश्य कुळात जन्म घेणे हे सौभाग्य समजावे. आर्यवैश्य पुण्यकर्म आचरण न करता पापकर्मात अडकल्यास पापफलाचे विशेष पापफल सिद्ध होते. त्यांना अग्निप्रवेश केलेल्या दंपतीचे शाप व श्री कन्यका परमेश्वरीचे शाप लागतील हे लक्षात घ्या. सामान्य मानवाच्या पापकर्मापेक्षा आर्यवैश्याला पापफल 1000 पट लागते. म्हणूनच 102 गोत्रात जन्मणे महान शुभप्रद व अति धोक्याचे सुद्धा जाणावे. तस्मात जाग्रत जाग्रत. श्री वासवी देवी माझी दिव्य सहोदरी हे लक्षात घ्या. आम्ही दोघेही अनुसया मातेच्या अग्नियोगाने जन्मलेले जुळे आहोत. आमच्या क्रोधाने सर्व प्रकारचे अनर्थ होतील हे आम्ही प्रसन्न झालो तर शुभ सर्व संप्रद होतात हे लक्षात ठेवा. त्यावर मी महागुरूंना विचारले, महाप्रभूंचा जय जयकार. श्री वासवी कन्यकाने आपणास आपल्या देवळाच्या परिसरात व्यंकटेश्वर रूपात यायला सांगितले ना, त्याचा अर्थ काय? कृपा करा. शंकरभट्टा, माझ्या जन्मस्थानी भविष्यात माझे महासंस्थान श्री पिठिकापूर येथे होणार हे ध्यानात घे. तू लिहिणाऱ्या चरित्रामृतातल्या विषयास आधार काय असे विचारणारे मूर्ख शिरोमणी पण असणार. श्रीपाद श्रीवल्लभच श्री पद्मावती व्यंकटेश्वर ते कसे मान्य करावे असाही प्रश्न विचारतील. त्याच्या प्रमाणावर आर्या महादेवी वासवी कन्यका अवतार ध्रुवीकरणासाठी मी व्यंकटेश्वर रूपात या बृहतशिला नगरात अवतरणार. हे सगळं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत प्रकाशित होण्यापूर्वीच घडणार हा माझाच संकल्प आहे. इतके देवता स्वरूप असताना माझे व्यंकटेश्वर रूप तिथे का प्रकट व्हावे? प्रकट विषय कुणाला माहीत आहे का? हीच माझी लीला. मी तिथे व्यंकटेश्वर रूपात येणार. भोळ्या चक्रवर्तीने मूर्ख शिरोमणींच्या निमित्ताने सर्व कार्य साध्य करणे माझ्या दिव्य लीलेतला एक भाग आहे. माझे संस्थान माणिक प्रभू संबंधित व्यक्तींकडून स्थापित होईल. माझ्या पिठिकापुरातच श्री वासवी कन्यकाचे देऊळ बापनाचार्यांच्या वंशजाकडून स्थापित होईल.
हे वरवर विचित्र वाटत असले तरी मी व श्री वासवी कन्यका भाऊ बहीण असल्याचे साऱ्या खऱ्या भक्तांना समजेल. बाळांनो, कलियुगांतात कलियुगात कली अंतर्दशेनंतर युगसंधी संपल्यावर मी स्वरूपाने तिरुमलाला येणार. नंतर काही दिव्यस्थानी येणार. पिठिकापुरात माझ्या महासंस्थानी येणार. येलानदीत स्नान करणार. कुकुटेश्वराचे दर्शन करणार. माझ्या महासंस्थानाला माझ्यासोबत येणारे महासिद्ध महायोगी धन्य होत. श्री पिठिकापूर, श्यामलंबापूर म्हणजे सामलकोट, वायसपूर म्हणजे काकीनाडा मिळून एक मोठे शहर होणार. माझ्या महासंस्थानाला दर्शन घेण्याच्या निमित्ताने असंख्य भक्त येतील. वासवीचा अवतार होऊन विरूपाक्षाला पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा केली. त्याला मी भारताचा चक्रवर्ती करणार आहे. पिठिकापुरात माझे दर्शन होताच त्याला पूर्वजन्मज्ञान प्राप्त होणार. बाळांनो, कलियुगात खूप चित्रविचित्र घटना घडत आहेत. वशिष्ठाच्या अंशाने जन्मणारा एक महान साधक श्री वल्लभ महासंस्थानात पुजारी होणार. त्याच्याकडून मी करवणाऱ्या दिव्य लीलेचा अंत नसणार. तो क्षणोक्षणी दिव्य लीलांनी दिव्य विनोदांनी दिसे. कुबेराचे उसने फेडायचे. आर्या महादेवी कुबेर वंशात वासवी कन्यका रूपात जन्माला आली. तिचा श्री नगरेश्वर महाप्रभूंशी विवाह करावा व विवाहाच्या खर्चाची रक्कम पुन्हा कुबेराकडून घेण्याचं ठरवलं. म्हणून कुबेर वंशजांना लक्ष्मीपुत्रांना अनेक लीला दाखवून त्यांचे कष्ट कमी करून माझ्या भाग्याची कर वसुली करण्याचं ठरवलं आहे. कुबेराला ऐश्वर्य देणारा मीच. ऋणभाराने मी वाकलो आहे म्हणून कुबेरापासून मी भीक घेत आहे. भिकेत भीक वीरभीक म्हणतात. श्रीपादांचे दिव्य मंदहास्य बघण्यास 1000 जन्म देखील पुरत नाहीत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 30 संपूर्ण.